नमस्कार 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 मंडळी. सध्या असं मी जरा अवतारात आहे. तुम्ही बघू शकता माझे केस असे एकदम चिंभ ओले आहेत, कारण की आज मी तुमच्याकडे एक मस्त रिव्ह्यू आहे प्रोडक्टचा, तुम्हाला शेअर करायचा आहे की मी काही असे स्किन केअर हेअर केअरचे असे छान इन्फ्लुएन्सर्स आहेत आणि मी त्याला फॉलो करते सोशल मीडियावरती आणि मी असे थोडा एक्सपेरिमेंट करत राहते. ते काय काय प्रोडक्ट्स सुचवत असतात, तर मलासुद्धा ते तसे प्रोडक्ट्स एक्सप्लोअर करायला खूप मजा येते, मला आवड आहे. प्रथम म्हणजे मी हे सांगते मी काय वापरणार आहे. सो दिस इज ब्युटी अँड प्लॅनेटचं राईस वॉटर अँड कुठलं तरी हे एक सीड ऑइल आहे, अँजेलिका सीड ऑइल. आय होप आय एम प्रोनाऊन्सिंग इट राईट. सो हे कर्ल्स आणि वेव्सचं लिव्ह इन कंडिशनर आहे. सो लेट अस फर्स्ट ट्राय दॅट. पहिले हे लिव्ह इन कंडिशनर वापरायचं असतं. ओके, ठीक आहे. तर मी साधारण एवढं घेतलेलं आहे. वाव, मस्त क्रीमी आणि हे आहे मस्त. सो आता हे मी लावते आहे, जसं नॉर्मल कंडिशनर लावतो ना आपण तसंच लावायचं आहे. हे अक्षरशः कुठल्याच फणी किंवा कशाचीच गरज भासत नाही आहे. माझे हे गुंता जो आहे केसांमधला, जो आंघोळीनंतर जनरली होतो, तर तो असा सोडवायला. कारण की हे लिव्ह इन कंडिशनरने इतकं इझिली म्हणजे माझी बोटं माझ्या केसांमधून मी असं म्हणजे फणीसारखंच म्हणजे लिटरली मी त्यांना म्हणजे असे बोटं फिरवू शकते, हात फिरवू शकते माझ्या केसांना. ऑब्व्हियसली हे कंडिशनर आहे, लिव्ह इन कंडिशनर आहे आणि म्हणून आपल्याला मुळांपाशी हे प्रोडक्ट लावायचं नाही आहे. साधारणपणे इथून तुम्ही सुरुवात करू शकता, इथून ते टिप्स, तुमच्या हेअरच्या टिप्सपर्यंत. टी अँड प्लॅनेटचा परत राईस वॉटर अँड अँजेलिका सीड ऑइल याचा कर्ल डिफायनिंग जेल आहे हा, आणि तो फार महत्त्वाचा आहे. सो आता आपण तो जेलसुद्धा घेणार आहोत. जसं जणू आपण आपल्या केसांना कुठला तरी छान शॅम्पू कंडिशनर जेव्हा आपण लावतो तेव्हा कसं इतकं मस्त छान त्याला अप्लाय करतो, तसंच ह्या जेललासुद्धा छान अप्लाय करून त्यांना असं स्क्रंच करायचं आहे. ठीक आहे, बघूया. लेट मी कम बॅक नाव इमिजिएटली आफ्टर सम टाईम. तुम्ही बघू शकताय. आणि हे सगळं लावून मी आता थोड्या वेळापूर्वी बाहेर गेलेले आणि आता जस्ट म्हणजे मी घरी आलेले आहे. दिस इज हाऊ द फायनल प्रोडक्ट इज. म्हणजे त्याचा जो काही लुक आहे तो असा आहे.